पावसाळा सुरू होताच सापांसह विविध सरपटणारे प्राणी बाहेर पडू लागतात। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरात नागनागिणीसह तब्बल 40 सापांची पिल्लं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। वन विभागाच्या देखरेखीखाली सर्व सापांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना जंगलात सोडण्यात आलं। रामटेक तालुक्यातील नेरला गावातील रहिवासी राजू ढोमणे यांच्या घरात नागनागिणीसह मोठ्या संख्येने सापांची पिल्ले दिसून आली। ही माहिती मिळताच घरातील सदस्यांमध्ये घाबरट पसरली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम राबवली। अत्यंत काळजीपूर्वक नागनागिणीसह तब्बल 40 सापांची पिल्ले सुरक्षितपणे पकडण्यात आली। त्यानंतर या घटनेची माहिती सहाय्यक वनसंरक्षक गोविंद लुचे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आली। आवश्यक पंचनामा पूर्ण करून वन विभागाच्या देखरेखीखाली सर्व सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आलं। दरम्यान पावसाळ्यात साप घरात किंवा परिसरात आढळल्यास त्यांना मारण्याऐवजी तातडीनं सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं। चांगलं काम केलं सर्पमित्रांनी की राजू ढोमणे राहणार नेरला तालुका रामटेक यांच्या घरी 40 नागाचे पिल्ले आज यांनी रेस्क्यू करून आणलेले ते आम्ही आता निसर्गमुक्त करत आहोत। पडली जे घर असतात किंवा पडकी भिंत दगडं अशा जागेवरती अनेक साप दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात। तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे। आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगडं, कचरा, झाडाचे वेलं हे साफसफाई करून घरापासून दूर करावे। तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये। अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही।